अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाश यांची पुस्तके जी परमपूज्य मामा, परमपूज्य ताई व परमपूज्य दादांनी लिहिली आहे त्याचे वाचन करत आहोत. सध्या आपण जो आपल्या सर्व साधकांना उपयोगी असे पुस्तक परमपूज्य दादांनी लिहिले आहे, जो संती वसविला ठाओ हे पुस्तक वाचनास घेतलेले आहे. काल आपण अनुभव परमार्थाचाच हे पाहिले. आज आपण व्यवहार लोक शिकवतात. परमार्थातला अनुभव हा विवेकाने, शहाणपणाने परमार्थातला अनुभव हा विवेकाने, शहाणपणाने, शरणागतीने लाभलेला असतो, तर व्यवहारातला अनुभव हा अपेक्षाभंगाचे धक्के खाऊन मिळालेला असतो. परमार्थातला अनुभव हा सद्गुरू कृपेने आतून प्रकट होणारा असतो, तर प्रपंचामध्ये आपण लोकांकडून धडा शिकून अनुभव घेत असतो. लोकच व्यवहारातले आपले गुरु असतात. आपण स्वतःहून काही शिकत नसतो, तर परिस्थितीच आपल्याला शिकवत असते. लोकच आपल्याला शिकवत असतात. असा या दोन्ही प्रांतांमधल्या अनुभवात फार मोठा फरक असतो. प्रपंचातले अनुभव जर चांगले, सुखाचे असावेत असे वाटत असेल, तर सज्जन संगती करून त्यांच्या सल्ल्यानेच वागले पाहिजे. त्यांच्या सहज बोलण्यातूनही आपल्या हिताचाच मार्ग दिसत असतो. एका अनामिक कवीचे सुभाषित या संदर्भात प्रसिद्धच आहे. कवी म्हणतो की येईल भानू उदयाप्रती पश्चिमेशी, चालेल मेरू खडकी जनी उत्पलाशी, होईल तेज कधी शीतळ पावकाचे, होईच ना उलट भाषण सज्जनांचे. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, मेरू पर्वतही चालू लागेल, खडकावर कमळ उगवेल, अग्नीचे तेजही शीतल होईल, पण सज्जनांचे सांगणे शिकवणे व्यर्थ जाणार नाही. सद्गुरू कृपेनेच अनुभव. प्रपंचात सज्जन दुर्जन आपल्याला पदोपदी शिकवत असतात. व्यवहारात आपण सहसा टक्के टोणपे खाऊनच शिकत असतो, परंतु आतमध्ये येणारा पारमार्थिक अनुभव मात्र वेगळा असतो. तो सद्गुरू कृपेशिवाय काही येऊ शकत नाही. श्री चांगदेव महाराज जेव्हा श्री संत मुक्ताबाई महाराजांकडे आले, तेव्हा त्यांनी श्री चांगदेवाला उद्देशून निवरा मेला असे उपरोधाने म्हटले होते. श्री चांगदेवांना त्याचा अर्थ कळला नाही. त्या बोलण्यामागची घटना अशी होती की श्री चांगदेव महाराज जेव्हा श्री मुक्ताबाईकडे दर्शनाकरता म्हणून आले, तेव्हा त्या झोपडीच्या आडोशाला बसून स्नान करत होत्या. ते ध्यानात आल्यामुळे या परिस्थितीत तेथे जाऊ नये असा विचार करून ते मागे फिरले. त्यांना मागे वळलेले बघून आपले स्नानादी आटोपून मुक्ताबाई बाहेर आल्या व बाहेर येताच त्यांना निगुरा मेला असे म्हणाल्या. निगुरा याचा अर्थ सद्गुरूंची कृपा न झाल्याने ज्याच्या हृदयात अद्याप अनुभव प्रगट झालेला नाही असा साधक. तसा अनुभव जर श्री चांगदेवांना आला असता, तर त्यांच्या दृष्टीला स्त्री पुरुष असा भेदच उरला नसता. त्यांना तो भेद कळला होता. याचा अर्थच त्यांच्या ठायी पूर्ण सद्गुरू कृपा झालेली नव्हती. या प्रसंगानंतरच शरणागत चांगदेवांवर श्री मुक्ताबाईंनी पूर्ण कृपा केली. परमार्थाचा अनुभव हा श्री सद्गुरू कृपेने आत हृदयामध्ये प्रगट होत असतो. शास्त्रांचा असा नियम आहे की प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या विशिष्ट अधिकारानुसार गुरु भेटत असतात. या गुरूंमध्येही दोन प्रकार सांगितलेले आहेत.
एक असद्गुरू आणि दुसरे सद्गुरू. आता असद्गुरू कोणाला म्हणायचे, तर जे नुसते शब्दाने तत्त्व जाणतात, जे फक्त तात्विक चर्चाच करतात, ज्यांना केवळ शाब्दिक ज्ञानच असते, ते असद्गुरू. ते त्यांच्या परीने तत्त्व समजावून सांगतीलही, पण त्यांना तत्त्वानुभूती नसते. त्यांना स्वतःला अनुभूती नसल्यामुळे ते दुसऱ्यालाही त्याचा अनुभव आणून देऊ शकत नाहीत. हे असद्गुरू अनेकदा केवळ दिखाव्याचे शब्दज्ञानीच असतात. त्यांना शब्दज्ञानही व्यवस्थित नसते. त्यांचा व्यासंगही धड असत नाही. दुसरा प्रकार म्हणजे सद्गुरू, जे परमार्थातील अनुभवी असतात, ब्रह्मस्वरूप झालेले असतात, ब्रह्मज्ञानात पारंगत असतात आणि जे आपल्या कृपेने इतरांनी त्याचा अनुभव आणून देऊ शकतात, ते सद्गुरू. वामा आणि ज्येष्ठाशक्ती यातही आणखी एक गंमत अशी असते की सद्गुरू किंवा असद्गुरू हे देखील श्री भगवंतांच्या इच्छेनेच मिळत असतात. श्री भगवंतांच्या जीवोद्धारक इच्छेचेही शास्त्राने भेद सांगितले आहेत. एखाद्या जीवाची तयारी जर नसेल, म्हणजे त्या जीवाची कर्मसाम्य दशा जर आलेली नसेल, तर त्याला तात्पुरत्या मार्गदर्शनासाठी म्हणून शब्दज्ञानी असद्गुरू भेटतात. अथवा त्याचे कर्म जर फारच वाईट असेल तर शब्दज्ञानाचाही हाव आणणारे असद्गुरू भेटतात. पण तरी देखील त्याला असे वाटत असते की हेच माझा उद्धार करतील. वास्तविक पाहता ते काही त्याचे खरे उद्धारकर्ते नसतात. मात्र तसा भाव त्या व्यक्तीच्या ठिकाणी उत्पन्न करणारी श्री भगवंतांची जी विशिष्ट शक्ती असते, तिला शास्त्रामध्ये वामाशक्ती असे म्हणतात. त्या वामाशक्तीच्या प्रभावामुळे तो साधक ते सद्गुरू असले तरी त्यांच्यापाशीच अडकून राहतो. जेव्हा एखाद्या जीवाची कर्मसाम्य दशा येते, हातून तो शुद्ध पुण्याने संपन्न होतो, तेव्हाच त्याला सद्गुरूची प्राप्ती होते. मग सद्गुरू त्याला आपल्या कृपेने परमार्थामध्ये अग्रेसर करतात. तेच त्याला खऱ्या अनुभवाकडे नेतात. सद्गुरूंच्या त्या कृपाशक्तीलाच शास्त्रामध्ये ज्येष्ठाशक्ती असे म्हटलेले आहे. एक वामाशक्ती व दुसरी ज्येष्ठाशक्ती अशा या दोन्ही श्री भगवंतांच्या शक्ती आहेत. पण त्यामधली वामाशक्ती ही साधकाला प्रपंचातच बोलून ठेवते, पुढे जाऊ देत नाही. याचे कारण म्हणजे श्री भगवंतांना त्याच्यापाशी येणारा प्रत्येक जीव हा पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ असाच हवा असतो. त्याचे चित्त वासनाशून्य झालेले असावे लागते. या प्रकारे चित्त निर्मळ वासनारहित होण्यासाठी जीवाला शब्दज्ञान व अनुभूतीचे ज्ञान असे दोन्हीही झाले पाहिजे. भगवतीने कार्यरत होऊन त्याचे मलविक्षेप दूर केले पाहिजेत, आवरण दूर केले पाहिजे. सिद्धस्थानातील अनुभव हेच सर्व कार्य श्री भगवंतांना टप्प्याटप्प्याने करायचे असते. कारण श्री भगवंत जर एखाद्या जीवाला एकदम कृपा करायला गेले तर त्याच्या अपक्व देहाला ते सहन होणार नाही. साधकाचा स्थूल देह तसेच सूक्ष्म देह हे प्रारंभिक कच्चे अपक्व असतात. कृपेचा आवेग सहन न झाल्याने ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात. तसे जर झाले तर त्यांचा मृत्यूच होईल. म्हणून त्या साधकाचे देह हळूहळू विविध प्रकारांनी तयार करीत पक्व करीत ते त्याला परमार्थाच्या मार्गाने आणत असतात. श्री माऊली येथे सांगतात की अभ्यासाचे आपण याते करी, संतांनी बसविलेल्या स्थान महात्म्यामुळे साधकाच्या हृदयात अनुभव प्रकट होऊ लागतो. सद्गुरू प्रदत्त कृपाशक्ती स्वतः प्रसन्नतेने कार्यरत होऊन त्याच्याकडून अभ्यास करून घेते. कृपायोगात अभ्यास करणे हे साधकाच्या हातात नसते, भगवतीच तो करून घेत असते. हे एक महत्त्वाचे लक्षण श्री माऊलींनी येथे सांगितलेले आहे. सिद्धस्थानांमध्ये गेल्यावर त्याचा अनुभव येत असतो. मात्र या प्रकारचा अनुभव घेण्यासाठी त्या सिद्धस्थानावर ज्यांची कृपा कार्यरत असते त्यांची आपल्यावरील मर्जी झाली पाहिजे.
श्री क्षेत्र कुरुपूरची अनुभूती. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या बरोबर पहिल्यांदा 1981 साली आम्ही कुरुपूरच्या यात्रेला गेलो होतो. पुढे 1991 सालानंतर श्रीपाद सेवा मंडळाच्या 3-4 भक्तियात्रांमध्ये श्री क्षेत्र कुरुपूर दर्शनाचे व तेथे वास्तव्य करण्याचे योग सद्गुरू कृपेने आले. अशाच एका भक्तियात्रेत मला त्या सिद्धस्थानाच्या महिम्याचा प्रत्यय श्री कृपेने पुनश्च लाभला. श्री क्षेत्र कुरुपूरला आमचा 2 दिवस मुक्काम होता. तिसऱ्या दिवशी भोजनोत्तर पाय मोकळे करावे म्हणून दुपारी 4-4:30च्या दरम्यान मी कृष्णेच्या तीरावर फिरायला गेलो. ऊनही फारसे नव्हते. माझ्यासोबत कर्नल श्री भांड काकाही आले होते. कृष्णेच्या त्या रम्य किनाऱ्यावरील वाळू मी अनवाणीत पायांनी शतपावली करू लागलो. काही मिनिटेच गेली असतील. त्या वाळूतून सुखद संवेदना तळपायांना मिळू लागल्या. पाठीच्या कण्यातून प्राणप्रवाह सरसरत मस्तकाकडे जाऊ लागले आहे. माझे मान हरपू लागले. त्याचवेळी चंदन वाळ्यांचा दिव्य सुगंध सभोवती दाटल्याचे मला जाणवू लागले आणि पुढचे काही कळलेच नाही. मी भानावर आलो तेव्हा कृष्णेच्या त्या पावन दिव्य वाळूवर मी आसन घालून बसलेलो होतो. डोळे उघडले तेव्हा समोर श्री भांडकाका सचिंत मुद्रेने बसलेले दिसले. त्यांना बघून मी म्हटले, 2 मिनिटे येथे बसलो तरी किती विलक्षण शांत वाटते आहेत नाही. तेव्हा ते आश्चर्याने माझ्याकडे बघत म्हणाले, अहो दादा, 2 मिनिटे नाही, तुम्ही तासभर तरी असेच बसलेला आहात. मी चमकून घड्याळ बघितले तर खरेच 6 वाजायला आले होते. मधल्या काळात माझे स्थल काल देहभान पूर्णपणे लोपलेले होते. आजही तो प्रसंग आठवला की सद्गुरुकृपेच्या स्मरणाने हृदय दाटून येते. तो त्या सिद्धस्थानाचाच ज्वलंत अनुभव होता. मात्र तसा अनुभव येण्यासाठी त्या स्थानी लीलेने विचरणाऱ्या श्री भगवंताचीच कृपा झाली पाहिजे. त्यांची ज्येष्ठा नामक शक्ती कार्यरत झाली पाहिजे. त्यांच्या मायेचे आवरण त्यांनी आपल्यावरून दूर केले पाहिजे. नाविन्याचे आकर्षण. प्रस्तुत घटनेनंतर थोड्याच वेळाने आमच्या भक्तियात्रेत सामील झालेल्या काही भगिनी तेथे आल्या. कृष्णा तीरावरची सुंदर मौसूत वाळू बघून त्यातल्या एक भगिनी आनंदाने चित्कारल्या, काय मस्त वाळू आहे. मुंबईचा जुहू बीच पण झक मारेल याच्या पुढे. आता हा त्यांचा अनुभव पहा. त्यांच्या वृत्ती प्रपंचातच राहिल्या, परमार्थाकडे जाऊ शकले नाहीत. हीच श्री भगवंताची अनुग्रहाची आणि निग्रहाची शक्ती असते. सिद्धस्थानात जर अनुभव यायचा असेल तर त्या स्थानी ज्यांच्या तपाचे अधिष्ठान असेल त्यांचीच कृपा झाली पाहिजे. कृपेशिवाय असे अनुभव येऊ शकणार नाही. श्री माऊली त्यामुळे येथे म्हणतात की, अभ्यासचे आपण याते करी, हृदयाते अनुभववरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. सिद्धस्थानांमध्ये सद्गुरू प्रदत्त शक्ती ही अधिक क्रियाशील होऊन आपोआप अभ्यास होऊ लागतो. त्या स्थानामध्ये येणारा अनुभव थोर असतो आणि रम्य देखील असतो. परमार्थातील अनुभव रम्य का असतो याची 3 कारणे परमपूज्य सद्गुरू श्री मामा सांगत असत. तो अनुभव रम्य असतो याचे पहिले कारण असे की तो नित्य नूतन असतो. आज अमुक अनुभव आला तर तोच अनुभव उद्याही येईल असे नाही. त्याऐवजी दुसरा अनुभव येईल. तो कदाचित आधीच्या अनुभवापेक्षा अधिक भारदार असेल. नित्य नूतनता हे कृपायोगाच्या मार्गातील अनुभवाचे वैशिष्ट्यच असते. मनाला नाविन्याचे आकर्षण असते. प्रपंचातही मर्यादित नाविन्य असते, पण ते बदललेले असते. त्यामुळे मनाच्या आकर्षणाचे केंद्रही त्याप्रमाणे बदलत जाते. जेव्हा साधनेने वृत्तींचा लय होऊ लागतो तेव्हा मनाला खात्री पटू लागते की परमार्थात आकर्षण एकच आहे.